सकाळ समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातल्या 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा आहे। वाशीतल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्सच्या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडणार आहे। 26 आणि 27 मार्च 2 दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ माध्यम समूहाकडून करण्यात आली। सकाळी पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर भाविकांना सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। यावेळी पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। तसंच डॉक्टर पुरुषोत्तम राजीववाले अग्निहोत्र संपन्न करणार आहेत। शंकर महादेवन आणि हरिहरन यांचं सूरसंध्या हा संगीतमय कार्यक्रमही होणार आहे। त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ समूहाकडून करण्यात आलं। तसंच पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था देखील केली जाणार आहे। 18 साधू संतांच्या पादुकांचा हा सोहळा सध्या नवी मुंबईतल्या वाशीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ढोल ताशांच्या गजरामध्ये पादुकांचं आगमन होतं आणि सध्या राज्यभरातले भाविक इथं एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। 18 पादुकांचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर 4-6 महिन्यांचा वेळ लागू शकतो। राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं, मात्र सकाळ माध्यम समूहानं अनोखा असा उपक्रम आयोजित केलाय। येणार आहेत 18 पादुका राज्यभरातून इथे आलेल्या आहेत। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 2 दिवसांचा हा कार्यक्रम आहे। नवी मुंबईकरांना आणि त्याचबरोबर मुंबईकरांना, राज्यभरातल्या भाविकांना ही एक अनोखी संधी सकाळ समूहानं दिलेली आहे। आता थोड्याच वेळात या सर्व पादुका आता एकत्रितपणे आत आणल्या जातील, त्यांचं विधिवत पूजन केलं जाईल आणि मग त्यानंतर हा मुख्य सोहळा इथे संपन्न होणार आहे। सकाळ माध्यम समूहाचा हा अनोखा असा उपक्रम आहे। 18 संत महंतांच्या पादुका इथं भेटीला येणार आहेत, त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येनं वाशीमध्ये दाखल व्हावं आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा असंच आवाहन सध्या केलं जाते। चोख अशी व्यवस्था केली जाते। सध्या ढोल ताशांच्या गजरामध्ये पादुकांचं आगमन होतंय। या पादुकांचा नंतर सोहळा मोठा पद्धतीने साजरा केला जाणार आहे। भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे। श्री फॅमिली गाईड या प्रोग्राम अंतर्गत याचं आयोजन केलं गेलं आहे। आपण आता जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे आणि सध्याचं तिथलं वातावरण कसं आहे याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात। रुपाली, सध्याचं वातावरण नेमकं कसं आहे आणि 18 पादुकांपैकी किती पादुका आता तिथं दाखल झालेल्या आहेत? कशा पद्धतीचं वातावरण आहे? सेंटरमध्ये सगळ्या पादुका जे आहेत ते सध्या दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। नुकतीच जी आहे ती दिंडी देखील पार पडलेली आहे। ही दिंडी पार पडल्यानंतर या सगळ्या ज्या पादुका आहेत त्या एक्झिबिशन सेंटरमध्ये दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळात भाविकांच्या दर्शनासाठी या सगळ्या पादुका ज्या आहेत त्या आतमध्ये ठेवल्या जातील आणि एकूणच आपण बघतो ह्या आगळ्या वेगळ्या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। खरं तर या संपूर्ण दिंडीमध्ये आपण बघितलं तर मोठ्या संख्येने जे सगळे भाविक आहेत ते या ठिकाणी येऊन खरं तर पादुकांचं दर्शन घेत होते। ते खरं तर एकाच वेळी एकाच ठिकाणी या सगळ्या पादुकांचं दर्शन करायला मिळणं ही प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अशी गोष्ट आहे। त्याच्यामुळे भाविकसुद्धा आता या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने ढोल ताशा पथक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अगदी उत्साहात जल्लोषात या पादुकांचं स्वागत या एक्झिबिशन सेंटरच्या इथे करण्यात आलेलं आहे। सगळ्या पादुका आता या ठिकाणी उतरवल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये एक्झिबिशन सेंटरमध्ये या सगळ्या पादुका ठेवल्या जाणार आहेत। या सगळ्या पादुका भाविकांना विनामूल्य त्याचं दर्शन खर्च होणार आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा सोहळा सध्या वाशीमध्ये या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या आता हा सोहळा खरं तर असणार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आधीच खरं तर वाशीच्या या एक्झिबिशन सेंटरमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता 2 दिवस पुढचे
अशीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तशा पद्धतीने महाराष्ट्राला वारकरी समाजाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे, एक मोठा इतिहास लाभलेला आहे। आजच्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपल्याला दिसत आहे। मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे वारकरी बंधू असतील आणि सगळे आपले सगळे समाज बांधव असतील त्यांना घेऊन खरं तर हे सगळे जे वारकरी समुदायातली लोक आहेत ती खरं तर या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या ज्या पादुका आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात दर्शनाला देखील सुरुवात होणार आहे। रुपारी, भाविकांमध्ये कशा पद्धतीचा उत्साह पाहायला मिळतोय? खरं तर या दिंडीमध्ये सहभागी झालेला प्रत्येकच भाविक जो आहे तो सध्या भक्तिमय झालेला आहे आणि एकूणच पादुकांचं दर्शन घेत आहे। मात्र जशा पद्धतीने आपल्याला कोणतंही दर्शन जर घ्यायचं असेल तर बराच कालावधी लागतो, राज्याच्या कानाकोपऱ्यात जावं लागतं आणि हे दर्शन घ्यावं लागतं। मात्र आज एकाच ठिकाणी अशा पद्धतीने दर्शनाची सोय जी ती सकाळ माध्यमाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक भाविक जो आपण बघितला या ठिकाणी तर तो भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने खरं तर सगळे भाविक जमलेले आहेत आणि ते पादुकांचं दर्शन घेत आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे। टाळ मृदुंग असेल त्याचा देखील या ठिकाणी गजर चालू आहे आणि त्या गजरामध्ये या पादुकांचं दर्शन खरं तर प्रत्येक भाविक आपल्याला या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे। भक्तिमय वातावरण आहे। या संपूर्ण भक्तीच्या वातावरणामध्ये आज दिवसभर खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू असणार आहे। उद्या देखील सगळ्या भाविकांना संधी आहे एकाच ठिकाणी येऊन 18 साधू संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्याची आणि त्याच्यामुळे या भक्तिमय वातावरणामध्ये आता प्रत्येक जण सामील झालेला आहे आणि एकूणच आपण बघितलं तर या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी आणि एकूण हे आपण पाहत आहोत की दोन्ही बाजूला टाळ मृदुंगाचा गजर सध्या चालू आहे आणि या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अशा पद्धतीने ह्या संपूर्ण पादुकांचं जे आगमन आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। कल्याणी, रुपाली, खरं तर श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव हा सध्या पार पडतोय। श्री फॅमिली गाईड्स बद्दल आपण प्रेक्षकांना थोडीशी माहिती देऊया। नक्कीच कल्याणी, आपण बघितले तर या ठिकाणी ज्या 18 साधू संतांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत त्या पादुकांचं दर्शन घेता यावं यासाठी म्हणून श्री फॅमिली गाईडच्या वतीने ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आपलं येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीची व्यवस्था खरं तर करण्यात आलेली आहे। ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती जाऊन भाविकाला आपल्या नावाचं नोंदणी करायची आहे। ही नोंदणी केल्यानंतर भाविकांना या ठिकाणी मोफत दर्शन खरं तर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे जो वारकरी संप्रदाय आहे, जो समाज आहे, मोठा समाज आहे, त्या सगळे मोठ्या संख्येने लाक्षणिक संख्येने या ठिकाणी येतील, दर्शन घेतील अशी एक आपण अंदाज लावू शकतो आणि त्याच्यासाठी म्हणून ही सगळी व्यवस्था सध्या या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणी आपण बघितलं तर साधू संतांच्या पादुका ठेवल्या जाणार आहेत आणि त्याच्याच अनुषंगाने सध्या श्री फॅमिली गाईडच्या वतीने ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपण पाहत आहोत। कल्याणी, नक्कीच रुपाली, तर ही सध्याची आपण दृश्य पाहतोय। सकाळ माध्यम समूहाने एक मोठा असा उपक्रम हाती घेतलाय। श्री फॅमिली गाईडच्या उपक्रमाअंतर्गत पादुका दर्शन उत्सव सध्या पार पडतोय। आज आणि उद्या 2 दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येणार आहे। पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सुद्धा सकाळ समूहाकडून करण्यात आली। सकाळी पादुकांची भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली, दिंडी सुद्धा काढण्यात आली आणि हे सध्याचं दृश्य आपण पाहतोय। रुपाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर सुखी जीवनासाठी अशा पद्धतीनं संत महंतांच्या पादुकांचं दर्शन इथं घेता येणार आहे। श्री फॅमिली गाईड्स हा एक खास उपक्रम यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे। 18 संत महंतांच्या पादुका राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून या पादुका इथं वाशीमध्ये आता दाखल झालेल्या आहेत आणि यांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक सुद्धा दाखल झालेले आहेत। केवळ मुंबई आणि नवी मुंबईच नाही तर राज्यभरातून भाविक सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आणि हे संत महंतांचं दर्शन सध्या घेत आहेत। 18 संतांच्या पादुका दर्शनासाठी आलेल्या आहेत, त्यामुळे वाशीमध्ये या आणि या सगळ्या संत महंतांचं दर्शन तुम्ही घ्या।